कोण आहेत ते यशवंत माने आणि राजन पाटील हे एकाच तालुक्याचे आहेत दोघे. ठीक आहे, म्हणजे एका पेनाची दोन टोपण आहेत, त्यामध्ये दुसरं काही त्याला फारसं महत्व नाही. आणि त्याच्यानंतर दिलीप माने जे आहेत ते राष्ट्रवादीचे नाहीये. तुम्ही अजून कोणाची चर्चा करताय? दीपक आबा साळुंखेची करताय. ते आता उभाटाच्या मध्ये आहेत, ते राष्ट्रवादीमध्ये सध्या नाहीये. बबनदादांच्या संदर्भात बबनदादा तर तिकडे अमेरिकेमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या संदर्भात त्यांनी कुठेही जास्त काही बोललेलं समोर आलेलं नाही. हे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला माजी आमदार तिकडे प्रवेश करतायत, 3-4 आमदार जातात, हे जे चित्र बनवलं जातं हे मुळात चुकीचं आहे. हा फक्त मोहोळ तालुक्यात पुताचा विषय आहे. राष्ट्रवादीचा जर विचार केला तर रणजित भैया शिंदे परवा राष्ट्रवादीच्या भरणी मामांच्या बैठकीला संपर्क मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. आढावा बैठकीला स्वतः उपस्थित होते आणि बैठकीला उपस्थित असल्यानंतर पुन्हा त्याच नावाची चर्चा करणं काही योग्य नाही. तरी सुद्धा राहिला प्रश्न मोहोळचा. आता तुम्ही माजी आमदारांची चर्चा करताय. आजी आमदार तुम्ही बघितलं आमच्यासोबत आहेत. दुसरी बाब, याच मोहोळचे सुपुत्र असलेले अण्णासाहेब बनसोडे आता कार्यक्रमाला आले होते. ते कॅबिनेट मंत्री दर्जा आहे, त्यांना विधानसभेचा उपाध्यक्ष मोहोळचा सुपुत्र आहे. या अर्थाने मोहोळला 2 आमदारांचं पाठबळ असताना त्यामुळे 2 माजी आमदार गेल्याची चिंता करण्याची काही गरज नाही.